नमस्कार मित्रांनो, आज आपण गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाचा भावार्थ समजून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मनुष्य सेवा करत असतो, पण त्याच्या मनात कुठेतरी एखादी इच्छा दडलेली असते. सेवा निस्वार्थ असावी का, की मनात इच्छा ठेवूनही गुरुकृपा मिळू शकते? आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्रातील एक अत्यंत गूढ आणि विचार करायला लावणारा अध्याय, ज्यात एक साधा धोबी केवळ सेवेमुळे पुढील जन्मात राजा होण्याचा आशीर्वाद मिळवतो. पण गुरूंनी त्याला एक अत्यंत मोठा जीवन संदेश दिला, जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. चला तर मित्रांनो, आपण भावार्थाला सुरुवात करूया. मित्रांनो, कुरपूर नगरामध्ये श्रीपादांनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला त्याची ही कथा आहे. श्रीपाद स्वामी नित्य नियमाप्रमाणे गंगेवरती स्नान संध्या करण्यासाठी त्रिकाळ जात असत. त्या गंगेच्या काठावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे व गुरुमूर्तींना नित्य नमस्कार करीत असे. एक दिवस श्रीपाद धोब्याला म्हणाले, तू नियमितपणे निरपेक्ष बुद्धीने मला वंदन करतोस, तेव्हा तुझी ही भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे. यापुढे तू काही नित्य उपासना केलीस तर तुझी संसाराची चिंता दूर होईल. त्याप्रमाणे धोबी रोज नित्यसेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला. रोज आश्रमामध्ये तो झाडलोट करून सडा समार्जन करू लागला. तसेच पडेल ते काम धोबी अत्यंत सेवाभावाने करू लागला. एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यात त्या नदीतून एका नावेमध्ये बसून म्लेंच राजा आपल्या स्त्रियांसह नौकाविहार करताना त्याला दिसला. त्या सर्वांची उत्तम आभूषणे आणि वस्त्रे परिधान केलेली होती व त्यांचे सर्व सैन्य नदी तीरावर थांबले होते. राजाचे सर्व ऐश्वर्य पाहून धोब्याला नवल वाटले. आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो दुःखी झाला. राजाची पूर्व पुण्य म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले. आपल्यावर गुरुकृपा होऊन असे ऐश्वर्य मिळावे अशी मनात इच्छा निर्माण झाली. श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली. गुरूंनी त्याला जवळ बोलावून घेतले व कसली चिंता करतोस असे विचारले. राजाचे ऐश्वर्य पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली व आपली सेवा करीत असताना मन विचलित झाले तरी मला क्षमा असावी. तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले, जन्मापासून तू खूप कष्ट व हलापेष्टा सहन करीत आहेस. तुझ्या मनातील तमोगुणामुळे तुला राज्यपद भोगावेसे वाटते. सर्व इंद्रियांचे श्रवण केल्याशिवाय मन निर्मळ राहत नाही आणि उपासनेमध्ये वितुष्ट निर्माण होते. तेव्हा तुला राज्यभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो. स्वामींचे वचन ऐकून धोबी हात जोडून स्वामींना म्हणाला, हे कृपा सागरा, मी राज्यभोग घेताना तुमच्या चरणांना अंतरेन. तेव्हा आपले दर्शन पुन्हा मला केव्हा प्राप्त होईल हे मला कृपया सांगावे. तेव्हा गुरु त्याला म्हणाले, वैदूर नगरात माझे काही कारणाने येणे होईल. पुढील जन्मी तुझा अंतकाळ येईल तेव्हा मी नृसिंह सरस्वती अवतारात तुला दर्शन देईल. श्री गुरु कुरकुरात राहून नंतर अदृश्य झाले, कारण त्यांना पुन्हा अवतार घ्यायचा होता. मित्रांनो, या अध्यायातून आपल्याला काय शिकायला मिळते तर सेवा कधीच वाया जात नाही. गुरु आपल्या अंतर्मनातील इच्छा ओळखतात. इच्छा असणे चुकीचे नाही, पण त्यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. गुरुकृपा योग्य वेळी योग्य फळ देते. संयम आणि श्रद्धा जीवन बदलू शकतात. गुरुचरित्र सांगते, मन शुद्ध असेल तर गुरु तुमच्या प्रत्येक भावनेला दिशा देतात. मित्रांनो, आज आपणही सेवा करतो, देवपूजा करतो, पण मनात तुलना, स्पर्धा, ईर्ष्या, मोठेपणाची इच्छा असते. सोशल मीडियावर इतरांचे वैभव पाहून आपल्यालाही तसंच आयुष्य हवं वाटतं. हा अध्याय आपल्याला सांगतो, इच्छा असणं स्वाभाविक आहे, पण त्या इच्छेमुळे आपली श्रद्धा ढळू नये. मेहनत करा, प्रामाणिक राहा, सेवा करा आणि योग्य वेळेची वाट पहा. गुरुकृपा निश्चितच फळ देते, पण योग्य वेळी. मित्रांनो, हा अध्याय आपल्याला काय शिकवतो तर सेवा, श्रद्धा आणि संयम यांचा संगम झाला की जीवनात चमत्कार घडतात. गुरु आपल्या प्रत्येक विचारावर लक्ष ठेवून असतात. म्हणून मन शुद्ध ठेवा आणि भाव शुद्ध ठेवा. मित्रांनो, आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर गुरुचरित्र अध्याय 1 ते 52 नावाची संपूर्ण प्लेलिस्ट तयार केली आहे. ती नक्की पहा. प्रत्येक अध्याय तुमच्या जीवनाला नवी दिशा देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व पुढील अध्यायांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपला पाठिंबाच आम्हाला प्रेरणा देतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.